नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पाहतोय अल्जेब्रा. त्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन सुरू केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 20 ऑक्टोबर पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स जे डाउनलोड सुद्धा होऊ शकते, फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये, पण खास ती तुमच्यासाठी 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करून आजच एनरोल करा. तर फॅक्टरायझेशन म्हणजे काय? तर एकंदरीत फॅक्टरायझेशनला मराठीत आपण अवयव पाडणे असं म्हणतो किंवा अवयव काढणे. ठीक आहे. तर हे एक गणितीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखाद्या संख्येला किंवा बैजिक राशीला तिच्या अवयवाच्या गुणाकारात रूपांतरित केले जाते. उदाहरणार्थ संख्येचे अवयव पाडणे म्हणजे त्याचे मूळ अवयव शोधणे असं त्याला म्हटलं जातं. जसं की आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? फॅक्टरायझेशन और फॅक्टरिंग कन्सिस्ट ऑफ रायटिंग अ नंबर और अनदर मॅथमॅटिकल ऑब्जेक्ट as a product of several factors, usually smaller or simpler objects of the same kind. म्हणजे बघा, आता मला 12चे अवयव पाडायचे आहेत, तर काय होईल? 2 × 2 × 3, 6 6 × 12. ओके. त्यानंतर x² - 4 याचे मला अवयव पाडायचे आहे. म्हणजे काय होईल? x+2 आणि x−2. हा ना. हे काय झाले? त्याचे अवयव झाले, फॅक्टर्स झाले, हा ना. त्यानंतर एखाद्या संख्येला त्याच्या अवयवाच्या गुणाकारात लिहिणे, जसं आपण आता 12चं लिहिलं. आणि बीजगणितीय म्हणजे काय? एकंदरीत जे अल्जेब्रिक आहे त्याचे एक्स अल्जेब्रिक हे जे आहे एक्सप्रेशन x² - 4, अशा पद्धतीने आपल्याला ते फॅक्टर्स करावे लागतात आहे. ठीक आहे. लेट अस टेक अ नॅचरल नंबर से 30 अँड राईट इट ॲज अ प्रोडक्ट ऑफ द नॅचरल नंबर. आपल्याला एक आपण 30 घेऊ. ठीक आहे. त्याचे प्रोडक्ट पाहू. 2 × काय होईल? 15. ठीक आहे. त्यानंतर 3 × 10 हे त्याचे प्रोडक्ट्स आहेत. 5 × 6 हे आहे. तर मग 2 3 5 हे काय राहील? त्याचे प्राईम फॅक्टर्स राहील. ठीक आहे. तर नंबर रिटर्न ऍज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर इज सेट टू बी इन द प्राईम फॅक्टर्स फॉर्म्स. ओके. तर 30 इज रिटर्न ॲज 30. आपण कसं लिहित होतो? 2 3 5 हे काय त्याचे प्राईम फॅक्टर झाले. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला 70चं करायचं. 70चं करा. 7 × 10, है ना. 35 × 2, 2 × 35. आणि 14 5 × 14. तर हे 7 to 5 जे झाले ना, हे त्याचे प्राईम फॅक्टर झाले. सिमिलरली वी कॅन एक्सप्रेस अल्जेब्रिक एक्सप्रेशन एज प्रोडक्ट्स ऑफ देअर फॅक्टर्स ओनली. दिस इज व्हॉट वी शॉल लर्न टू डू इन दिस चॅप्टर. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला तेच अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये बघा, 5xy + 3x. यामध्ये 5xy आपण कसं 5 × x × y अशा पद्धतीने लिहितोय, आणि 3x 3 × x. ठीक आहे. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहे, अशा पद्धतीने आपल्याला लिहायला लागतं. त्यामध्ये बघा, 5x आणि y जे आहे, हे जे आहे ते त्याचे फॅक्टर्स आहे. आणि त्यानंतर आपण एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये वी यूज द वर्ड इरिड्युसिबल. ओके. आपण काय करतो? जे आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये, त्यामध्ये आपण एक वर्ड वापरतोय इरिड्युसिबल, त्याचा कमी करता येणार नाही असा. हा ना. त्याहून कमी आपल्याला कुठलंही काम करता येणार नाही. म्हणजे पर्टिक्युलर 5 × x × y हे त्याचे काय झाले? प्राईम फॅक्टर झाले. याहून कुठलंही कमी आपल्याला करता येणार नाही. ते त्याचे मेन फॅक्टर झालेले आहेत. ठीक आहे. जसं आपण सिम्प्लिफाय करतो ना, तसं आपण केलं. कसं सिम्प्लिफाय केलं? 12ला बघा, 2 × 3 × 2. हा ना. अशा पद्धतीने जे आपण सिम्प्लिफाय करतो, यानंतर हे काय झाले? इरिड्युसिबल झाले. त्यानंतर याचं काहीही होणार नाही, है ना. नेक्स्ट कन्सिडर द एक्सप्रेशन 3x. आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे 3x x+2. इट कॅन बी रिटर्न ॲज अ फॉर्म 3x, हा ना, x+2 आणि 3x x+2 अशा पद्धतीने त्याचे फॅक्टर्स पडेल. हा ना.
and the factors 3 x and x plus 2 are the irreducible factor. x आणि x plus 2 चा जो फॅक्टर आहे तो काय असणार आहे, तो इरिड्युसिबल असणार आहे. ठीक आहे. येस. आणि त्या सिमिलरली द एक्सप्रेशन काय म्हणतोय, 10x, x plus 2 y+3 असं त्याचं त्यांनी हे दिलेलं आहे एक्सप्रेशन, जे इरिड्युसिबल आहे. ते करून बघा. हा येस. तर 10x, x plus 2 त्यानंतर त्याचं बघा की तिथे 2 × 5 10 है ना, इंटू x plus 2 आणि हे y+3, पण इंटू येईल याच्यामध्ये. हे काय झाले, त्याचे फॅक्टर्स झालेले आहेत. ठीक आहे. What is factorization? When we factorize an algebraic expression, we write it as a product of factors. आपल्याला माहिती आहे ते का फॅक्टरायझेशन काय, प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स आहे. ते फॅक्टर्स मे बी नंबर्स, हे नंबर्स राहू शकतात किंवा अल्जेब्रिक व्हेरिएबल्स राहू शकतात, जसं एक्स अँड वाय. एक्सप्रेशन लाईक 3xy, हा ना, 3xy झालं, 5xy² झालं, 5x² झालं. हे जे झाले हे काय झालं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन झाले, ज्याचे आपल्याला फॅक्टर फॉर्म मध्ये आपल्याला काढायला लागेल. ऑन द अदर हँड कन्सिडर एक्सप्रेशन लाईक 2x+4, याचं सुद्धा आपल्याला एक्सपान्शन करावं लागतं. 3x+3. ओके. तर ते आपण नंतर काढणारच आहोत. तर आता आपण पाहूया मेथड ऑफ कॉमन फॅक्टर्स. ठीक आहे. वी बिगिन विथ अ सिम्पल एक्झाम्पल. फॅक्टराइज 2x+4. आता आपल्याला याला फॅक्टराइज करायचंय. कसं करतात, 2x याला 2 × x, 4 ला कसं करतात 4, किंवा 2 × 2. ठीक आहे. त्यानंतर मग 2x+4 ला काय होणार, 2x, 2 × x आणि 2 × 2 प्लस, है ना. हे काय येईल, त्याचा एक्सपान्शन येईल. यामध्ये काय झालं, 2 जो आहे तो कॉमन फॅक्टर झाला दोघांमधून. ठीक आहे. नोटीस दॅट फॅक्टर 2 इज अ कॉमन टू बोथ टर्म अँड ऑब्झर्व बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आपल्याला काय करायचं बघा, 2 × x+2 इज इक्वल टू 2 × x+2 × 2. हे काय झालं, आणि आता आपण कसं लिहू शकतो, 2x+4 इज इक्वल टू 2 × x+2, हे आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याचाच अर्थ काय होतो, 2x+2 असं त्याचा अर्थ होतो. हे काय झालं, एक्सप्लेनेशन झालं. दस द एक्सप्रेशन 2x² इज द सेम ॲज 2x+2. आता 2x+4 जो आहे याचा सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर काय होतंय, 2x+2 होतंय. हेच त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, पण याचा अर्थ दोघांचाही सेम आहे. ओके. चला, मग आता आपल्याला करायचं नवीन. कोणता करायचा आता आपल्याला, 5xy+10x. चला करा. 5x आपण कसं करतो, 5 × x × y. 10x, 5 × 2 × x. यामध्ये काय कॉमन आहे, 5 आणि 5, x आणि x कॉमन आहे. ठीक आहे. आधीच काढून घेऊ आपण. त्यानंतर 5 × x × y प्लस 5 × x+2, 5xy प्लस 5x+2, अशा पद्धतीने ते होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करू. ते काय, त्याने काय होईल, 5x × y प्लस 5x × 2, 5x × y+2. ठीक आहे. त्यानंतर 5xy+10x इज इक्वल टू 5xy+2. हे त्याचं काय झालेलं आहे, त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म झालेला आहे. डिझाईड फॅक्टर जे म्हणतो ते अशा पद्धतीने ते झालेलं आहे. हे तुम्हाला क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा खूप पटकन येणार आहे. तुम्ही थोडं थोडं हे करा, अभ्यास करा, त्याचं थोडं करून बघा. ठीक आहे. फॅक्टराइज 12a² प्लस 15ab². चला फॅक्टराइज करा. मग हे कसं करतात, 12a²b याला हे करा पहिले. 2 × 2 × 3 हे 12 माहिती आहे आपल्याला. a × a × b. ठीक आहे. त्यानंतर 15ab² हे 2 जे आहे ना ते स्क्वेअर आहे. ओके. 15चा 3 × 5 × a × b × b. ठीक आहे. याच्यामधले कॉमन फॅक्टर काय, 3 3 आहे आणि बी बी आहे.
ए आहे है ना. एवढे आपले कॉमन फॅक्टर आहेत. नंतर 12 a² b प्लस 15 ab² इज इक्वल टू 3 into a into b इन ब्रॅकेट 2 into 2 into a. ठीक आहे. प्लस 3 into a into b into 5 into b हे जसंच तसं आपण लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 into a into b इंटू हे टू मध्ये आपण ब्रॅकेट मध्ये जाईल हे. ठीक आहे. त्यानंतर 5 into b कारण ते बाकी सगळं सारखं आहे. ओके. त्यानंतर मग काय 3ab into 4a+5b आणि मग आपलं उत्तर काय येणार आहे. आपलं उत्तर सरळ येणार आहे. आपलं उत्तर काय आहे मग 3ab इन ब्रॅकेट 4a+5b. हेच अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय फॅक्टरायझेशन करायचंय. ओके. ओके. बघा सोल्युशन. अशा पद्धतीने आपण फॅक्टरायझेशन केलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे 10x² 5 into 2 into x into x. ओके. 18x³ 2 into 3 into 3 into x into x into x. 14x4 2 into 7 into x into x into x. आता बघा कोणकोणते कॉमन आहे. दोन कॉमन आहे. एक्स कॉमन आहे. परत एक्स कॉमन आहे. ठीक आहे. हो काय काय कॉमन आहे बघा 2x. ठीक आहे. अशा पद्धतीने ते कॉमन. ठीक आहे. हे साईडला लिहून घेतलं मी. चला मग काय इन ब्रॅकेट 2 into x into x into 5 हे लिहून घेतलं. त्यानंतर मायनस मायनस आहे तिथे. ठीक आहे. त्यानंतर काय 2 into x into x into 3 into 3 into x याचा आहे 18चं. नंतर प्लस 2 into 7 into x into x into x into x. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला तिन्ही टर्म्स कंबाईन करायचं आहे. 2 into x into x into 5 - 3 into 3 into x म्हणजे हे जे आहे ना हे बघा आपण कंबाईन करतो आहे याला. मग त्याचं शेवटचं काय येईल 2x² into 5 - 9x + 7x² इज इक्वल टू 2x³ 7x² - 9x + 5 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. चला याचं फॅक्टरायझेशन करून दाखवा. म्हणजे तुम्ही करा. हम्म. तर 12x + 36 याचं काय आहे 12x + 36 याचं सरळ 12x + 3 कारण 12 × 3 = 36 12×2 = 36 त्यामुळे सरळ आपण उत्तर लिहू शकतो याचं. ठीक आहे. यामध्ये तेवढं काही हे नाही. बघा तरी पण आपण करूया. यांनी काय केलं 36चं 2 × 2 × 3 × 3. ठीक आहे. त्यानंतर यांनी 2 × 2 × 3 × 3 केलं. ठीक आहे. त्यानंतर 12x केलं 2 × 2 × 3 × x. त्यानंतर हे 12चं आहे ना हे 12x आहे आणि हे 36x आहे. मग त्यांना कंबाईन केलं काय कॉमन फॅक्टर आहे x + 3. त्यानंतर सरळ आपलं उत्तर आलेलं आहे x+. मग काय आहे कॉमन फॅक्टर आपला x + 3 असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पण प्रश्न विचारले जातात आणि आपण सरस लवकर सोडवू शकतो. ठीक आहे. 22y - 33x 33z त्याचं काय होईल 22y म्हणजे काय 2 × 11 × y. 33x z म्हणजे काय 3 × 11 × z. कॉमन काय आहे 11. ठीक आहे. त्यानंतर 2 × 11 × y - 3 × 11 × z. 11 कॉमन घेऊ 2 × y - 3 × z
ठीक आहे. 11 2y - 3z. आपलं उत्तर काय असणार आहे? 11 2y - 3z असणार आहे. ठीक आहे. चला. 14 pq, 7 into 2 p into q, 7 into 5 p into q into r. ठीक आहे. बघा. त्यानंतर अशा पद्धतीने केलं आहे. त्यानंतर मग काय कॉमन आहे? p into q, 5 into 7 into p into q into r. ठीक आहे. 7 p q सगळं काय कॉमन आहे. ठीक आहे. मग काय? या सगळ्यांचं 2 7 p q +5 into 7 into p into q. आणि अशा पद्धतीने ते उत्तर आपलं 7 p q +5 r येणार आहे. कारण याच्यामध्ये काय कॉमन आहे? 7 into p into q कॉमन आहे. ठीक आहे. 2 into 5 मग ते आणि इंटू आर उरले आहे. त्यामुळे ते एका याच्यात येऊन जातील. ठीक आहे. ओके. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आपण आज फॅक्टरायझेशन पाहिलेलं आहे. अं, येत्या 20 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.